दाखवण्यात आला आहे तो अन्यायाचा व संस्थानासाठी अपायकारक आहे। लोकमान्य टिळकांच्या या अशा भूमिकेमुळे वेदोक्त प्रकरण थंड होणं राहिलं बाजूला, ते अजूनच जास्त चिघळलं। 8 नोव्हेंबर 1901 ला छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या पुरोहिताला दुसरी नोटीस पाठवली, पण मग या नोटिसीचं देखील मे 1902 ला कोल्हापूर दरबारतर्फे तिसरी आणि शेवटची नोटीस पाठवली आणि त्यात सांगितलं की आपल्याला राजवाड्याची पुरोहित म्हणून वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करायचे आहेत की नाही ते कळवा, अन्यथा आपल्याला पदावरून कमी का करण्यात येऊ नये, असं त्यांनी त्या नोटिसीमध्ये सांगितलं। त्यांना मिळालेल्या या शेवटच्या नोटिसीला मात्र राजोपाध्यांनी उत्तर दिलं, कारण आता प्रश्न नोकरी जाण्याचा होता। पण कोल्हापुरातल्या सगळ्या प्रतिकूल ब्राह्मणवाद्यांचे नेते हे स्वतः राजोपाध्येच होते, पण ते सांगताना दुसरी गोष्ट बनाव करून सांगत होते। काढून टाकलं। त्यांनी दिलेली इनामखेडी आणि जमिनी